फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मजेत आहात ना? तर फ्रेंड्स, आज आम्ही जातोय दुबईच्या सर्वात जास्त फेमस असलेल्या टुरिस्ट स्पॉटवरती. तर तसं तर तुम्ही माझ्या टायटलमध्ये बघालच की आम्ही कुठे जातोय, थोडीशी तुम्हाला आयडिया येईल. तर आता मी तुम्हाला काही सांगणार नाहीये की आम्ही कुठे जातोय. तर जी काही माहिती आहे तिथे आम्ही का जातोय, कशासाठी जातोय, सगळं जे काय आहे तर आम्ही तिथे जाऊन तुम्हाला आज सांगणार आहोत. तर ऑलरेडी उशीर होतोय आम्हाला, तर आता आम्ही तिथे पोहोचतो पहिला आणि मग तुमच्याशी बोलतो. चला तर मग निघूया आता. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आलो आहोत. जे मी तुम्हाला बोलली की मी तिकडे पोहोचून तुम्हाला सांगेन. तर आज आम्ही आलो आहोत वर्ल्ड मधल्या सर्वात उंच बिल्डिंग बघायला. ती आहे बुर्ज खलिफा. तर तुम्ही बघू शकता बुर्ज खलिफा. तसं तर बुर्ज खलिफा बिल्डिंग खूप जणांनी बघितले आहे, खूप जणांना माहिती आहे. ही बिल्डिंग जी आहे ती जगामध्ये सर्वात उंच बिल्डिंग आहे आणि ह्या बिल्डिंगमध्ये जवळजवळ 100च्या वरती फ्लोर्स आहे. म्हणजे 154 पर्यंत फ्लोर्स आहेत, पण तिथपर्यंत जाता येत नाही. तर 148 फ्लोअर्सपर्यंत किंवा 124 फ्लोअरला तिथे जाऊ शकतो. आणि आम्ही आज इथे आलो आहोत कारण इथे समर ऑफर चालू आहे. 60 दिराममध्ये इथे तिकीट आहेत आता सध्याची 60 दिराम. इथे समर ऑफर चालू आहे. तर ही समर ऑफर आय थिंक सप्टेंबरपर्यंत आहे. तर त्यामुळे आम्ही पण इथे बुक केली 60 दिराम आणि त्याच्यामध्ये आम्ही आलो. ॲक्च्युली इथे फक्त जे दुबईचे रेसिडेंट्स आहे, ज्यांच्याकडे रेसिडेन्स विजा आहे, तर ते लोक इथे 60 दिराममध्ये येऊ शकतात. आणि जर नॉर्मल ह्याची तिकीट बघितली तर नॉर्मली ह्याची तिकीट जी आहे ती जवळजवळ 150 दिरामच्या वरती आहे. 200 दिराम, 300 दिराम अशा रेंजमध्ये आहे. तर म्हणजे 200 दिराम म्हणजे 4,000 रुपीज, 6,000 रुपीज एवढे पडतात. तर त्याच्यामुळे आम्ही कधी आलो नव्हतो इथे. तर आज आम्हाला चान्स मिळाला, तर त्यामुळे आम्ही आज इथे आलो आहोत बुर्ज खलिफाच्या आतमध्ये. तर आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते की कसं आहे, छान कसं आहे तिथे आतमध्ये. आणि आम्ही जाणार आहोत 124 फ्लोअरला. चला तर मग आपण निघूया आता. आता आम्ही लिफ्टजवळ जात आहोत आणि इथे सगळी बुर्ज खलिफाची माहिती दिलेली आहे. म्हणजे ह्याचं कन्स्ट्रक्शन कधी सुरू झालं, तर 2004मध्ये ह्याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं आणि ते 2006मध्ये 50 लेवलपर्यंत गेलं. तसंच पुढे बघूया, 2007मध्ये 100 लेवल झाले ह्याचे. आणि इथे 2008मध्ये 160पर्यंत कंप्लीट झालं. आणि पुढे बघूया आपण आता. आणि 2009मध्ये पूर्ण कन्स्ट्रक्शन झालं ह्यांचं. आणि 2010मध्ये ह्याचं बुर्ज खलिफाचं ओपनिंग झालं होतं. तर आम्ही आता लिफ्टजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून आम्ही आता डायरेक्ट 124 फ्लोअरला जाणार आहोत. तर आणि ही जी लिफ्ट आहे ती सर्वात फास्ट लिफ्ट आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया की ही किती सेकंदामध्ये आपल्याला 124 फ्लोअरला पोहोचवते.
तर आम्ही आता पोचलेलो आहोत 124 फ्लोअरला, ते पण 1 ते 2 मिनटामध्ये आम्ही एवढ्या वरती फ्लोअरला आलेलो आहोत. तर मी तुम्हाला आता सगळं इकडचं वरतून सगळं दाखवते, व्ह्यू कसा आहे ते. आणि आमचे फ्रेंड्स पण आले आहेत आमच्यासोबत आज. आम्ही पूर्ण आणि ग्रुपने आलेलो आणि आहोत. प्रिशाचं बॉन्डिंग बघा, हे प्रिशाचं आणि अद्वैतचं बॉन्डिंग बघा. तर आता तुम्ही बघू शकता की हा आता तुम्हाला बाहेरचा सगळा व्ह्यू दिसतोय. हा खालचा फ्लोर आहे, तिथे थोडंसं ओपन आहे. इकडे ही ग्लास आहे आणि ह्यावरून आपण चालू शकतो. आणि ह्या ग्लासची एक मी गंमत दाखवते तुम्हाला. तर आता इकडे तुम्ही बघू शकता की ग्लास तुटलेली आहे, पण ती तुटलेली नाही आहे. ती एक त्यांनी असं थीम टाईप बनवून ठेवलेलं आहे की जेणेकरणाने असं आपल्याला वाटेल की ती ग्लास तुटली. तर आता आम्ही खालच्या फ्लोअरला जातो आहे. ॲक्च्युली मगाशी मी तुम्हाला बोलली की आम्ही 124 फ्लोअरला होतो, तर नाही, आम्ही ॲक्च्युली 125 फ्लोअरला गेलो होतो. तर आता आम्ही एक फ्लोअर खाली जातो आहे स्टेअरकेसने, तर तो 124 फ्लोअर आहे. तर आता मग आता तिकडे बघूया काय आहे. तर आम्ही आता 124 फ्लोअरला आलेलो आहोत आणि इथून हा पूर्ण ओपन स्पेस आहे. तर इथून अजून वरचे फ्लोअर आहेत ते व्यवस्थित दिसतात. तर मी तुम्हाला आता इथून वरचे फ्लोअर दाखवते.
तर फ्रेंड्स आता आम्ही खाली आलेलो आहोत. बुर्ज खलिफाच्या टॉपवरती आम्ही फिरून झालेलं आहे आमचं आता. तरी 2-2.5 तास आम्ही तिथे फिरत होतो. तर ते फिरून झाल्यावर आता आम्ही खूप भूक लागली आहे सगळ्यांना. खूप चिल्लर पार्टी आमच्याबरोबर आज. तर आम्ही खाली आलो आहोत आता आणि आता थोडंसं जेवून घेतो, थोडं खाऊन घेतो. तर आता आधी आम्ही जेवण घेतो, मग अजून आमचा पुढे बाहेर जायचा प्लॅन आहे. तर तिकडे पण जायचं आहे. तर आम्ही आता जेवण झाल्यानंतर तिकडे जाणार आहोत. तर फ्रेंड्स आमचं आता बुर्ज खलिफा फिरून झालेला आहे. तसं जेवण पण झालेलं आहे आमचं. थोडं दुबई मॉल पण फिरलो. तर बुर्ज खलिफा जो आहे तो दुबई मॉलच्या जवळ आहे, म्हणजेच त्यालाच अटॅच आहे. तर ते पण सगळं फिरून झालं. तर आता आम्ही दुसऱ्या ठिकाणी जातो आहे. तर आता गाडी पार्किंगमध्ये होती, तर ती आता पार्किंगमधून गाडी घेऊ आणि मग आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी जाऊ. तर आता तिथे कुठे जाणार आहोत ते पण मी तुम्हाला तिथे जाऊनच सांगेन. तर आता मी आधी पहिले तिथे पोहोचतो, मग मी तुमच्याशी बोलते आता. फ्रेंड्स, तर आता आम्ही इकडे आलो होतो. इकडे म्हणजे बुद्ध विहार आहे इथे दुबईमध्ये. तर तिकडे आम्ही आलो होतो. दुबई मॉलपासून जवळ आहे, म्हणजे जे बुर्ज खलिफा त्यापासून जवळ आहे. तर इथे आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही कदाचित घरी जाऊ. ॲक्च्युली एक्झॅक्ट अजून प्लॅन ठरला नाही आहे काय करायचं. तर बघू आता अजून काय फिरायचं आहे. पण खूप छान वाटलं. फर्स्ट टाईम आलो होतो इथे बुद्ध विहारामध्ये. तर खूप मस्त वाटलं. तर आता बघू आता अजून कुठे फिरायचं आहे आमचं. चला तर मग आता आम्ही इथून निघतोय. तर आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर सकाळी आम्ही लवकर बाहेर पडलो होतो, म्हणून मग आम्ही आता बुद्ध विहारामध्ये दर्शन घेऊन डायरेक्टली घरी आलो आहोत. तर बुर्ज खलिफाला आम्ही का गेलो ह्याचं रिझन तर मी तुम्हाला सांगितलं. इथे दुबई रेसिडेंट्स जे आहे, म्हणजे ज्यांच्याकडे रेसिडेंट व्हिसा आहे, तर त्यांना इथे सध्या बुर्ज खलिफामध्ये टॉपवरती जाण्यासाठी ऑफर चालू आहेत, जे 60 दिराममध्ये आहे. 60 दिराम म्हणजे जवळजवळ 1200 रुपीज होतात. त्यामुळे आम्ही गेलो. असं बघायला गेलो तर तिथे असं स्पेशली बाहेरचा व्ह्यू एवढा असा खास असा म्हणता नाही येणार. जसं की आपण फ्लाईटमध्ये बसतो, जसं फ्लाईटमध्ये एकदम वरती जातो. जर तुम्ही फ्लाईटमध्ये बसला असाल तर तुम्हाला नक्कीच कळेल. फरक फक्त एवढाच होता की फ्लाईटमध्ये बसल्यावरती तुम्ही पटापट
पास होतात तिथून, पण इथून फक्त असंच की तुम्ही थांबून व्यवस्थित तो व्ह्यू बघू शकत होतात. बाकी काही असं वेगळं असं अनुभव नाही घेतला. तसं तर बुर्ज खलिफामध्ये हॉटेल्स पण आहेत, रेसिडेन्स पण आहेत आणि कमर्शियल पण आहेत, पण तिथे आम्हाला असं जाता नाही आलं किंवा तिथे सोडत नाहीत. फक्त हा जो एरिया आहे जो मी तुम्हाला दाखवला तिथेच सोडतात. तर फ्रेंड्स, कसा वाटला ब्लॉग तुम्हाला हे मला नक्की सांगा, कमेंटमध्ये सांगा. आणि तसंच माझ्या व्हिडिओला प्लीज 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 लाईक करा, शेअर पण करा माझे व्हिडिओज. तर तुम्ही जसं शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये किंवा फॅमिलीमध्ये, त्यांना सगळ्यांना दुबईचे अपडेट्स मिळतील. दुबईमध्ये काय आहे फिरण्यासारखं किंवा दुबईची लाईफस्टाईल काय आहे. मी हळूहळू वेगवेगळे व्हिडिओज टाकीनच, पण तुमची पण सपोर्टची गरज आहे मला. तर त्यासाठी प्लीज माझ्या व्हिडिओना लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि मराठी मुलीला सपोर्ट करा जी दुबईमध्ये राहते. तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंतसाठी बाय बाय.